बिहार निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल धुळ्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने विजयी जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी फटाक्यांची आतषबाजी करीत तसेच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवीत हा विजय जल्लोष साजरा करण्यात आला। बिहारमध्ये एकूण 243 जागांवर ही निवडणूक घेण्यात आली। या निवडणुकीत एनडीएला 202 जागा तर महागठबंधनला केवळ 35 जागा मिळाल्या। त्यात भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक म्हणजेच 89 जागा मिळाल्या आहेत। या निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल भाजपाने हा जल्लोष साजरा केला। धुळे महानगरपालिकेच्या समोर शहराचे आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली हा विजय जल्लोष साजरा करण्यात आला। या प्रसंगी उपस्थित भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या आवाजात आपला आनंद उत्सव साजरा केला। यावेळी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली होती। तसेच एकमेकांना मिठाई भरवीत हा जल्लोष साजरा झाला। यावेळी आमदार अनुप भाई अग्रवाल यांच्यासह भाजपा महानगर प्रमुख गजेंद्र अंपळकर, माजी महापौर चंदूबापू सोनार, प्रतिभाताई चौधरी, जयश्रीताई अहिरराव, सौ अंपळकर, प्रदीप करपे तसेच हिरामन गवळी, महेश मिस्त्री, संजय जाधव, चेतन मंडोरे, डॉक्टर सुशील महाजन यांच्यासह भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा आनंद उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला। आज बिहारमध्ये एनडीएने ऐतिहासिक असा विजय मिळवलेला। देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वात 208च्या जवळपास एनडीएचा या ठिकाणी विजयी झालेला आणि जे पप्पूच्या नादी पप्पू लागून पप्पूपणा करत होते त्यांचा सुपडा साफ झालेला आहे। कधी वोट चोरी, कधी कुठला आरोप करायचा। माझं या सर्व वोट चोरीचा जो आरोप करताय, दुबार मतदान, अमुक मतदान, ढमुक मतदान, परंतु त्यांनी कोणी एकही यांनी मागणी केली नाही का मतदार हा आधार कार्डशी लिंक करून टाका म्हणजे हे सर्व समस्याच मिटून जाईल। परंतु त्यांना याच्यातही वोट याद करायचा होता म्हणून फक्त हिंदूंचे जे दुबार मतदार होते त्याच्या बाबतीत यांचं म्हणणं होतं, परंतु जनतेने हे सर्व ओळखून ठेवलं आणि आज बिहारमध्ये जो ऐतिहासिक विजय आम्हाला मिळालेला आहे, भारतीय जनता पार्टी हा 1 नंबरचा पक्ष झाला आहे। याबद्दल आज आम्ही धुळे शहरात जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेटंपळकर असतील, माजी महापौर असतील, सर्वांच्या नेतृत्वात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जल्लोष साजरा केला आणि पुनश्च बिहारच्या जनतेला खूप खूप अभिनंदन देतो आणि मोदी साहेबांनाही खूप खूप अभिनंदन देतो, नितीश कुमार साहेबांचंही अभिनंदन देतो आणि आज आम्हाला ऐतिहासिक विजय मिळाला। याच्यानंतर आता महाराष्ट्राची वारी आहे। महाराष्ट्रात सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणावर सगळ्या नगरपंचायती असतील, झेडपी असतील, महापालिका असतील, नक्कीच